भाविकांसाठी सूचना आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था। सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यंदाही बृहन्मठ होती संस्था यमादेशा कोटो इथल्या मंदिरात मोठ्या प्रमाणात महाप्रसादाची शाबूची खिचडी उपवासाची यावर्षी पण साधारणतः मागच्या वर्षी 25 क्विंटलचा होता अंदाज, तो पूर्ण झाला। यावर्षी आम्ही 30 क्विंटल शाबू, 8 क्विंटल बटाटे, 8 क्विंटल शेंगा, 4 क्विंटल मिरची, जवळजवळ 50 ते 60 तेलाचे डबे आणि आमचं एक 50 जणांचं वर्कर सर्वांनी मिळून आम्ही हा महाप्रसाद तयार पहाटेपासूनच चालू केलेला आहे। त्याचं नियोजन पहिल्या 4 दिवसापासून आम्ही करतो आणि यावर्षी साधारणतः आम्ही 30 क्विंटलचं टार्गेट धरलं आहे। याच्यामध्ये कमीत कमी 1.25 लाख लोकांच्या पुढे हा महाप्रसाद मिळेल। सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे लोकांची गर्दी लक्षात ठेवून यावर्षी आम्ही 5 क्विंटल शाबू वाढवलेला आहे। त्यामुळं कमीत कमी 1.25 लाख हा टार्गेट आमचा पूर्ण होतो। 10 वाजेपर्यंत प्रसादाची सोय आहे। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कुठेही मध्ये गॅप न ठेवता दिवसभर हा प्रसाद वाटप करण्यात येणार आहे। श्री बृहन्मठ होटगी महाशिवरात्रीनिमित्त आयोजित या महोत्सवामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे काशीपीठाचे जगद्गुरू श्री 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये व बृहन्मठाध्यक्ष श्री चन्मय योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये व संस्थेचे सन्माननीय सचिव, संचालक व सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने याही वर्षी श्री वीर तपस्वी अन्नछत्र या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त भक्तांच्या महाप्रसादाची व्यवस्था यावर्षी करण्यात आलेली असून गेल्या वर्षी आम्ही जवळपास 25 क्विंटलचा जो साबुदाणा आहे भक्तांसाठी या ठिकाणी प्रसादाचं नियोजन केलेलं होतं। यावर्षी जवळपास 30 क्विंटलचा जो साबुदाणा आहे खिचडी या ठिकाणी तयार करत आहोत आणि सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत या ठिकाणी नॉनस्टॉप आपण प्रसादाची व्यवस्था भक्तांसाठी केलेलं आहोत। आणि या सर्वामध्ये सर्व आमच्या संस्थेतील सर्वच कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य आहे आणि या ठिकाणी योगीराज केटर्स यांच्यामार्फत या ठिकाणी साबुदाणा खिचडी तयार करण्याचं काम त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी ती सेवा बजावत आहेत आणि सर्व सद्भक्तांना विनंती आहे की त्यांनी आवर्जून महाप्रसादाचा लाभ घ्यावा।